आधी देवासमोर डोकं टेकवलं, नंतर घरावर जाऊन बॉम्ब केला। मध्य प्रदेशातील जबलपूरमधील ही घटना आहे। त्याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे। नमस्कार, मी रामेश्वर जामगी, राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत। असा एकही दिवस जात नाही त्या दिवशी खून, दरोडा, बलात्कार किंवा खंडणीसाठी गुन्हा केलेला नाही। मोठ्या प्रमाणात गुन्हेगार वाढत आहेत आणि काही पैशांसाठी लोक इतरांच्या जीवाशी खेळत आहेत। कालच नांदेडमध्ये घडलेली 2 दुचाकीस्वाराने गोळ्या झाडून निवृत्त बँक कर्मचाऱ्यास लुटल्याची घटना ताजी असतानाच आज नवीन एक घटना समोर आली आहे। मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका व्यक्तीने खंडणी दिल्यास नकार केल्यानंतर त्यांना धमकावण्यासाठी त्यांच्याच घरावर बॉम्ब फेकून गोळीबार करण्याची घटना घडली। पोलिसांनी या घटनेबद्दल माहिती दिली। ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। सीसीटीव्ही दिसत आहे की सदर व्यक्ती या मंदिरासमोर येऊन त्या ठिकाणी नमस्कार करताना दिसत आहे। त्यानंतर त्याने घटनास्थळी जाऊन घरावर बॉम्ब हल्ला केला आहे। या सगळ्या घटना पाहता नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे। कायदा सुव्यवस्था किंवा नागरिकांची सुरक्षितता अबाधित आहे की नाही असा प्रश्नही निर्माण होतो। यासाठी शासनाने कडक कायदे करून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवा अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे। अशाच देशभरासह जगभरातील नवनव्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून कळवा। धन्यवाद। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।